या दोन संघांमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता आपण या मॅचच्या दिशेने जाऊ. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाईल. त्या ठिकाणी जॉईंट असतील सोमनाथजी खाडे सर आणि अजिंक्य बोर्ड सर या ठिकाणी जॉईंट होत आहेत. या आपण या दोन्ही समालोचकांचं स्वागत करू खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडला ठाई आणि या धर्मरक्षणापायी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि उरी स्वप्न बाळगलं. हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होऊयात. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही जात खरी मराठ्याची. हे सिंहगर्जना करणारे शूरवीर वीर वीर पराक्रमी शंभूराजे यांच्या चरणी आपण नतमस्तक होतोय. आपले राजे 32 मन सिंहासनावरती आरूढ होण्यापूर्वी ज्या ज्या मावल्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शूरवीर मावल्यांच्या देखील चरणी आपण नतमस्तक होतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये मायबाप प्रेक्षक आणि मुख्य व्यासपीठावरती बसलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. एकीकडे कलम आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जोएली. आज कलम संघ आपण पाहतोय जय ताडोबा या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. फिल्डिंग करावी लागेल जय हनुमान जोएली या टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक विवेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. पहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या आणि तदनंतर येतोय डॉट बॉल. नक्की नक्की जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅचला रंग भरत असताना अजिंक्यजी भौड सर रायगडाचा दमदार आवाज या ठिकाणी आपल्यासोबत जोडला गेलाय. वेलकम सर. 2 चेंडू निश्चितच आपण पाहताय सिंगल आले. त्यानंतर इथे इनसाइड आउट जबरदस्त फटका झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले मात्र सीमारेषेच्या जवळ आपण पाहताय फसगत झालीये. हाताला चटका मिळाला आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. धीरज आणि तन्मय सलामीची जोडी बॅटिंग करत असताना गोलंदाज विवेक इथे ऑन साइडला जबरदस्त कडक समोर मिळालाय आणि आक्रमक प्रहार केलाय. सलगचा दुसरा दे धमाका. धीरज ऑन फायर. षटकार. झेल जिथून ड्रॉप झाला तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात केली. फलंदाज धीरजनं आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा लगातारचा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. जोएली संघ अगदी फिल्डिंग करतोय. अटॅकिंग क्षेत्ररक्षण त्याने सजवलंय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर अगदी सीमारेषेला चिटकून त्या ठिकाणी उभे केलेत. बोलत या चांगला पटका गॅपमध्ये बॅकहँड एरिया शोधल्या आणि रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. A1 क्वालिटीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय.
स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 2 अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कालचा दिवस पार पडला आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण सर्वजण क्रिकेटचा आनंद या ठिकाणी बदलापूर नगरीमधनं लुटत आहात. एका बाजूला आपण पाहताय बदलापूर नगरीचा मातब्बर संघ झुंजतोय. जय हनुमान जोबेली अर्थातच आज काव्या 11 जय हनुमान जोबेली या नावानं मैदानात उतरलेत, तर दुसऱ्या बाजूनं जय ताडोबा कळम या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. अर्थातच एका बाजूनं आपण पाहताय तर ठाणे जिल्ह्यातून टीम बदलापूर परिसरामधनं जय हनुमान जोबेली, तर दुसऱ्या बाजूनं रायगड जिल्ह्यामधनं जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान नेहमीच फाईट पाहायला मिळाली आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख सर तुम्ही या ठिकाणी केला. खेळीमेळीचं हे वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. खेळाडूंसाठी पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आणि मयूर ग्रुप यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करीन की असं मैदान जसं आपण पाहतो ना की गुलाबाची गलिच्चाच खऱ्या अर्थाने अंतरली आहे, चादर अंतरली आहे आणि तदनंतर आपण पाहतो या मैदानावरती खूप चांगली स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे दिमागदार देखणं आयोजन. प्रेक्षकांसाठी आजी माजी सर्व मित्र म्हणेन भारतीय संघाचे ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं सर्व नावांचं स्टँड आपण या ठिकाणी पाहतोय. चारही बाजूनं अगदी हे स्टँड उभारले गेलेत आणि प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय एक वेगळी पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्की नक्की प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलेली स्पर्धा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. महेंद्र धुळे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर इथे आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. तन्मयच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या ठिकाणी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा चौकार. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दणणारा हा फटका फलंदाज तन्मयच्या बॅटमधून पाहिला. ओहो, नो लुक शॉट. आपण पाहतोय की चेंडूवरती नजरच नव्हती, नजर हटली आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. चेंडूची पारख करणं फार गरजेचं आहे. ज्या वेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळी चेंडूवरती नजर तुमची तीक्ष्ण असणं गरजेचं असतं आणि ती नजर हटली आणि आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा स्लोवर पिक केलं, लवकर चेंडूपर्यंत पोहोचले, जमिनीवरती विकेटवरती लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केला आणि बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 1 टप्प्या अखेर येतोय हा चौकार. तर पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 सुरुवात झालं. सुरुवातीला महेंद्रचा डॉट आला, त्यानंतर मात्र आक्रमक बॅटिंग. यावेळेस ओव्हर पिच उंच उडालाय, उंची गाठलीये, तितकीच लांबी सुद्धा गाठत असताना जबरदस्त हिटिंग तन्मयच्या बॅटमधनं पाहायला मिळतीये. चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या बाहेर रवाना. सिक्सर. बरसात धावांचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना तन्मय आक्रमक भूमिकेत. कॅप्टन महेंद्र धुळेला इथून मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल, यासाठी त्याची ओळख आहे. उंच उडायला झेलची सुवर्ण संधी. टिट फॉर टॅट ठोसास ठोसा देत असताना फलंदाजाला पाठवलंय माघारी. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. तन्मयच्या रूपानं पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय ताडोबा कळंब या संघाला. बत्तीस धावांपर्यंत धावफलक सर जाऊन पोहोचलं होतं आणि इथे जर ब्रेक लागला नसता तर मात्र इथून धावगती अतिशय वेगानं चालली होती. 16.00 ची सरासरी. 1 बाद 32 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा नक्कीच 32 धावा धाव फलकावरती आपण ऑन द बोर्ड पाहतोय. या ठिकाणी एक विकेट गमावली आहे. पहिला फलंदाज तन्मय त्या ठिकाणी बाद झालाय. त्यांनी आक्रमकता त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. झटपट क्रिकेटमध्ये अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय घेतला महेंद्र धुळे संघाचा कॅप्टन
आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर महत्वाची विकेट पहिला ब्रेक तो मिळवून देतोय गोलंदाज महेंद्र धुले. आता बॉलिंग ट्रॅकवरती येईल, तिसरं षटक घेऊन पंकज बॉलिंग ट्रॅकवरती असेल. 32 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि धीरज त्याच्या सोबतीला खेळेल. 5 चेंडूमध्ये 17 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय करण धुले. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे गोलंदाजी मार्कवरती निश्चितच व्यावसायिक दर्जाचा एक नामवंत खेळाडू आहे. 2 षटकांमध्ये 32 धावा जमल्यात. अलीकडेच आपण पाहताय आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळून आला, तिथे सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल कडक हिटिंग, सीमारेषेवरती सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी, अप्रतिम फिल्डिंग. सिंगल एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. दूरवरनं येऊन चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साईडमध्ये हा फटका होता. त्या ठिकाणी दूरवरून अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी पोहोचले. प्रेम धुले त्या ठिकाणी होता आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहतोय. करण धुलेचं खूप चांगलं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी केलं. खूप चांगला उल्लेख केला की व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू प्रत्येक विविध स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण करण धुलेला सातत्यपूर्वक पाहिलंय. ओपनच्या स्पर्धा असतील, त्यानंतर तालुकानीय स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी आणि नुकताच आनंदवाडीची स्पर्धा गाजवून आलेला हा गोलंदाज आपण पाहतोय करण धुलेला. पहिला चेंडू सिंगल, तदनंतर येतोय डॉट बॉल. चांगलं कमबॅक, या कमबॅकची गरज होती. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, महेंद्रच्या शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट, त्यानंतर जयानुमान जोवेली संघाला इथे सुटकेचा निश्वास थोडासा सोडण्याची संधी मिळतीये. कारण 32 धावा सुरुवातीला आक्रमक हल्ला आणि त्यानंतर इथं छोटंसं कमबॅक. हा संयम क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. चेंडू ची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. खूप चांगलं सर तुम्ही देखील उल्लेख केला की करण धुलेचं कमबॅक या मॅचमध्ये फार गरजेचं होतं. 2 षटकामध्ये 32 होत्या. आपण एकंदरीत पाहिलं 16.00 ची सरासरी पर षटक गाठली होती, परंतु इथून पुढे धावसंख्येला ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि करण धुले नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि स्वतःच्या संघासाठी जे हवं आहे ना ते त्यांनी मिळवून दिलंय. चला नेक्स्ट टीम, दोन्ही टीम्सला विनंती आहे. टीम वंजारपाडा आणि श्री गणेश कासगाव. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, पण रिपोर्ट करा. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये, मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत, हे देखील विसरू नका. टीम वंजारपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम श्री गणेश कासगाव. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय बॉलर करण तयार. लो फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा, अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे असं वाटलं होतं. हा या ठिकाणी आईट चेक केली जाईल. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली जाते. आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. tenniscricket.in माध्यमातून ही वाहिनी आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आणि या ठिकाणी आमचे पंच त्या ठिकाणी चेक करत आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. हाईट फॅक्टर चेक केला जातोय. करणचा जो चेंडू होता, ज्या वेळेला अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याची उंची काय होती, अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची उंची आणि त्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि नक्कीच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जेपी पॅनलची संपूर्ण टीम. यस निर्णय, यस इट इज नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय नो बॉल. अवांतरचा चेंडू येतोय आणि नक्कीच धावगतीला इथून मोठी वाढ मिळतीये. दूरवरनं फिल्डरनं मात्र भरपूर कष्ट त्या ठिकाणी सीमारेषेवरती जाऊन केले. स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलंय 36 या आकड्यावरती. हा 36 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. फ्रेडचा बॉल होता. आक्रमण जरूर केलं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बराचसा दूरवरचा अंतर कापत चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला. धाव मिळेल केवळ 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 3 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय. करण धुले बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. डावकुर हाताचा हा गोलंदाज. नॅचरली स्विंग सातत्यपूर्वक पाहतो. यावेळेस स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली होती. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं गेलं आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 या अंकावरती. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहताय. कल्पेश धुळे अगदी वेळेवरती चेंडूवरती धावला, जाऊन दूरवरती
चेंडूला पकडलं फेकलं 2 धावा जरूर मिळत आहेत, मात्र निश्चितच मोठ्या फटक्यापासून अद्यापर्यंत दूर ठेवलंय करण धुळे. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झालाय, उंच गेलाय, झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच ही सोपी सूत्र असतात, मात्र इथे आपण पाहताय हा झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं आणि इथे सुद्धा 2 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं. या 2 धाबेच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 42 या धावसंख्येवरती. 42 धावा धावफलकावरती आहेत. चल थोडं आमचं टेक्निशियन टीम आपण या ठिकाणी यायचंय. ऑन साइट मध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप होतोय. या इनिंग मधील आज 3रा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु पंचांची या ठिकाणी तडांपरची मागणी आणि आपण पाहतोय की चेक केलं जाईल धावचीच स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय पंचांनी रेफर केला आणि या ठिकाणी दुसरी धाव जी घेतली आहे ती धोक्याची ठरते की काय, त्यासाठी आता दगदग चालू असेल फलंदाज पंकजच्या मनामध्ये. या ठिकाणी चेक करतील आमचे तिसरे पंच. धावचीच स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे किंवा नाही हे चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रनआउट स्वरूपात खऱ्या अर्थानं फलंदाज बाद आहे किंवा नाही हे या ठिकाणी चेक करतील. हॅलो अंपायर, सॉफ्ट सिग्नल काय? पंच आऊट आहे आणि चेक केलं जाईल. या ठिकाणी योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. प्रत्येक स्टँडमध्ये बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि जर मायबाप प्रेक्षक स्पर्धेला नसतील ना तर त्या स्पर्धेला मजा नाही. आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ड्रिंक्स, पाणीची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि जरूर त्याची पूर्तता देखील केली जाते. काय सांगाल सर तुम्ही या संपूर्ण स्पर्धेविषयी? नक्की चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत, परंतु योग्य तो निर्णय अगदी थोडाच वेळात आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. 2 षटका आणि 5 चेंडूंचा खेळ इथे पाहायला मिळालाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच प्रेक्षक राजांनी प्रचंड प्रेम केलेली बहुचर्चित आणि नामवंत स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. अगदी काही क्षणाचा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपण घेत आहोत. ड्रिंक्स मॅन आपण मैदानात पाणी घेऊन जा. फलंदाज बाद, रनआउट. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकावरती 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण धुळेचं षटक आपण पाहिलं, 1 षटक फेकलं, 11 धावा त्यानं खर्च केल्या. मात्र या षटकात जर आपण पाहिलं असेल तर 2 ते 3 वेळा आपल्याला संधी मिळाली फलंदाजाला बाद करण्याची. त्यापैकी आपण पाहताय तर एक रनआउटच्या स्वरूपात संधी आली, ती मात्र तिथं सोनं केलंय. मात्र 2 जे झेल सुटले त्या बाबतीत मात्र कन्सर्न राहील. महेंद्र धुळे आणि टीम या ठिकाणी थोडासा विचार नक्कीच या गोष्टीवरती करतील. 2 झेल सुटलेत, मात्र धावफलकावरती आपण पाहताय जोडल्यात त्या 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय 43 धावा, 43 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात खऱ्या अर्थानं कलम या संघानं. आज आपण पाहतोय की जय ताडोबा या नावानं खऱ्या अर्थानं कलम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. त्यांच्या विरोधात काव्या 11 जे हनुमान जोहेली जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये करण धुलेची राहिलेली आहे. धावसंख्येवरती बंधन त्यानं टाकलंय आणि ध्रुवी 11 जय ताडोबा कलम संतोष राऊत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आदरणीय संतोषजी राऊत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फिंगर रोल केले होते, चेंडूला वलन देण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि पहिला चेंडू त्याने थोडासा दिशाहीन टाकलाय.
कल्पेश धुळे आलाय गोलंदाजी मार्कवरती. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. अतिशय नामवंत खेळाडू आहे. भरपूर वर्ष त्यानं आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी आणि बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेटसाठी जबरदस्त कामगिरी नेहमीच दाखवलेली आहे. मैदानावरती 6 चेंडू 3 धावा डिपेंड करायच्या असताना सुद्धा कल्पेशनं डिपेंड करून दाखवली आहे. किमया नेहमीच दाखवली आहे. इथे सुद्धा संघाला गरज आहे. धावा धावफलकावरती तब्बल 45 झाल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये कमबॅक करण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी कॅप्टननं दिली आहे कल्पेश धुळेच्या खांद्यावरती. फिरकीचा जादूगार म्हणून संबोधलं जातं. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आणि ती कला इथं वापरत असताना पाहायला मिळेल. चेंडू हवेत गेलाय. झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच मित्रांनो आणि जिंका क्रिकेटची मॅच. मात्र इथे सातत्यानं झेल ड्रॉप होत आहेत. गोलंदाज करेल तर काय करेल, डोक्याला हात लावून बसलाय. शेवटी इथे आपण पाहताय झेल सुटलाय आणि धावा 2 वाढतायत. धावफलकावरती जोडल्या जातील 45. त्यानंतर या 2 धावा 47 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. षटक क्रमांक चालू आहे 4थं कल्पेश ऑन बॉलिंग मार्क. हा नक्कीच कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. ज्या वेळी तुमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात त्या वेळी क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं आहे. एखादा चांगला गोलंदाज जर एखादा चांगल्या फलंदाजाला जर खऱ्या अर्थानं जकड निर्माण करतोय, पटका मारण्यापासून वंचित ठेवतोय, तर अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होणं ही अपेक्षा असेल गोलंदाज कल्पेशकडून. कल्पेशची अपेक्षा, परंतु यावेळी चांगला स्ट्रोक. झेल सुटल्यानंतर हा दर्जेदार स्ट्रोक येतोय. पॅरल स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबींसाठी षटकार. आपण पाहतोय या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 53. 53 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नक्की नक्की चांगली खेळतीये ध्रुवी 11 जय ताडोबा कळम टीम. त्याचबरोबर आपण पाहताय संतोषजी राऊत साहेबांचं आपण विशेष कौतुक करतोय, ज्यांनी टीम मैदानावरती उतरवली आहे. इथे कदाचित संधी आहे का हा प्रश्न विचारला जाईल. पंचांकडे दाद मागतायत, पंच सांगतायत नॉट आउट. जबरदस्त डिलिव्हरी, अनप्लेएबल या ठिकाणी दाद मागतायत. पंचांकडे निश्चितच आपण पाहताय तर आशाळभूत नजरेनं पाहिलं जातंय. विकेटच्या मागणं झेल टिपलाय, मात्र बॅटला लागलाय की नाही हा कन्सर्न आहे. विचारलं जातंय हाव इज दॅट. जय ताडोबा कळम ध्रुवी 11 या नावानं उतरलाय. संतोषजी राऊत आणि सरपंच महेशजी कोंडिलकर यांच्या माध्यमातून ही टीम आज मैदानावरती उतरली आहे. बॅटिंग ते चांगले करतायत. अतिशय दर्जेदार खेळ पेश करतायत कळम संघ. ध्रुवी 11 जय ताडोबा कळम या नावानं उतरलेत. स्कोर कार्डवरती 53 धाबा. कल्पेश धुळे चांगली गोलंदाजी तो करतोय. जय हनुमान जोवेली म्हटलं म्हणजे भरपूर फॅन फॉलोविंग असणारी टीम आज काव्या 11 जय हनुमान जोवेली या नावानं मैदानात खेळतीये. कल्पेश धुळे राईट अमोर द विकेट. इथे सुद्धा फसलाय फटका. झेलची सुवर्ण संधी. कल्पेश स्वतः चेंडूच्या खाली. आता मात्र तो स्वतः सांगतोय आत्मनिर्भर मला बनायचंय. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला आणि खेळ संपला. की कुणावरती भरोसा ठेवण्यात काय मजा नाहीये. मी स्वतः इथं हा झेल टिपणार आणि आत्मनिर्भर बनत स्वतःनं हा झेल टिपलाय आणि महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. हा नक्कीच आपण पाहतो ना की कॉटन बॉलची संधी होती. महत्त्वाचा विकेट होता. फलंदाज धीरजला या अगोदर देखील जीवनदान दिले होते आणि त्यानं ओळखलं कल्पेश धुलेनं आणि स्वतः चेंडूपर्यंत पोहोचला. त्याचा ॲग्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. महत्त्वाची विकेट होती. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 26 धावसंख्येची एक स्फोटक इनिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली. 13 बॉलमध्ये त्यानं 10 बॉलमध्ये एकूणच धावा जमवल्या त्या 26. त्यामध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत. 1 चौकार देखील. संघासाठी चांगली कामगिरी धीरजच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेश धुले तयार आहे. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज योगेश ऑन स्ट्राईकवरती आहे. बॉल तयार. स्विच हिटचा हा पटका. धमाका येतोय. चांगला स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी चौकार.
चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 57 या धाबसंख्येवरती. 57 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट आत्तापर्यंत गमावल्यात, परंतु इथून पुढे चांगली बॅटिंग करावीच लागेल. एक धाबसंख्येचं भलं मोठं टार्गेट इथून तुम्हाला सेट करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 70 धाबा जमवल्या होत्या. धाबसंख्येचा पाठलाग झाला असतं. वैभव रसालची महत्त्वाची विकेट प्राप्त झाली आणि तिथून पुढे धाबाच आल्या नाही. 16 बॉलमध्ये केवळ 9 चेंडूमध्ये केवळ 3च धाबा आल्या होत्या. 29 होत्या खऱ्या अर्थानं 2 षटकाच्या अंती, परंतु तदनंतर मॅचमध्ये पलटवार झाला आणि तो सामना जिंकला शेलू टीमनं. नितेश तरे यांच्याकडून शेलू टीम आणि आयोजकांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करतो आपण मनपूर्वक. डीजे मित्रांनो 25 मिनिटं आपण 4 षटकांसाठी खर्च केलेले आहेत. या अनुषंगानं एक प्लेअर आपल्याला 30 यार्ड मध्ये अतिरिक्त लावावा लागेल. फिल्डिंग टीम स्कोररने आम्हाला पोहोचवलेली ही माहिती. 4 वाजून 2 मिनिटांनी बरोबर सामन्याला आपण सुरुवात केली. पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे. या अनुषंगानं ज्या ज्या संघांनी नियमांचं उल्लंघन केलं त्या प्रत्येकाला आपण पॅनलाइज केलेलं आहे. आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना. 4 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा धावफलकावरती. आता इथून किती इफेक्ट करतील सर शेवटचं षटक बाकी आहे? हे शेवटच्या षटकामध्ये आता स्लॉग ओव्हरचं हे षटक डेट ओव्हरमध्ये धावा येत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिल्यात. आणि इथून जर आक्रमण झालं नाही, किमान 70+ धावा जर तुम्हाला करायच्या असतील, 60+ तर आता नुकताच या षटकामध्ये केल्या जातील की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. करण धुलेनं मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा खर्ची केल्या होत्या. 57 धावा आहेत त्या धावफलकावरती. 4 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना जय ताडोबा, ध्रुवी 11 जय ताडोबा, कलम या टीमनं आणि चांगली बॅटिंग त्यांची या मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती करण धुले तयार आहे. थोडासा स्किट झाला, नियंत्रण खऱ्या अर्थानं स्वतःवरचं हटवलं होतं आणि तदनंतर आपण पाहतोय की बॅलन्स करत पुन्हा एकदा तो स्टार्ट आता तो पुन्हा एकदा घेईल. करण धुलेचं षटक फार चांगलं राहिलं होतं. त्या षटकामध्ये धावसंख्येचं बंधन आपण पाहिलं. एक बीमरचा नो चेंडू आला होता, परंतु तिथून त्यानं चांगलं कमबॅक केलं. 5वं शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतील. करण गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती प्रसाद. इथे पहिलाच बॉल उंच टोलवलाय परफेक्ट टप्प्यात आणि करेक्ट कार्यक्रम. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दे धमाका, षटकार. खेळाडू सारे मैदानान खेळत जिद्दीन. थँक्यू डीजे. फलंदाज प्रसादच्या बॅटमधून आपण हा षटकार या ठिकाणी पाहतोय. प्रसाद सांगतोय की वाईट वेळेचा एक टप्पा असतो आणि टप्पा आला की कार्यक्रम होतो. आणि जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. प्रसादच्या माध्यमातून टप्प्यात आल्यानंतर त्याने कार्यक्रम केलं, षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 63 या धावसंख्येवरती. पूर्णपणे जिम्मेदारी आता घ्यायची आहे करण धुळेला या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर बॅट हातामधून निसटली आहे. अगदी 38 सर्कलच्या जबल डीप शॉर्ट मिड विकेटवरती जाऊन पोहोचली. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा होता. या ठिकाणी डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते 63 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, त्यानंतर आपण पाहताय तर हा चेंडू डॉट येतोय आणि गरज होती, डॉट येणं गरजेचं होतं. आणि अशा वेळेला आपण पाहताय तर निश्चितच करणनं फेकलेला हा डॉट
चेंडू ज्या वेळेला जवळ आला त्यावेळेला गती चेंडूची परिवर्तन केलं होतं. गती थोडी कमी होती, त्या अनुषंगाने आपण पाहताय स्लॉक स्वीप करत असताना फलंदाज बॅट निघून गेली हातामधनं. आता मात्र वेट अँड वॉच, फटका जबरदस्त पाहायला मिळाला, शॉट ऑफ लेंथ आणि आडव्या बॅटनं कडक हिट, चेंडू सीमा पार, सिक्सर. पाहतोय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. प्रसाद ठोकतोय हा षटकार, त्याच्या बॅटमधून आलेले ह्या षटकामध्ये आपण पाहतोय की 2 षटकार त्याच्या बॅटमधून, एक चेंडू तो डॉट बॉल खेळलाय, परंतु बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग, ताकद आजमावली या फटक्यावरती. प्रसादच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार या षटकामधील. धावफलकावरती धावा आहेत 69 धावा, धावफलकावरती 69 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गमावल्यात जरूर, परंतु धावा आल्यात. मागच्या मॅचमध्ये 70 धावा जमवल्या होत्या, 69 जमवल्यात आणि 70चा पाठलाग करायचं होतं आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पराभूत व्हावं लागलं. पुन्हा एकदा चांगली चेंडूची पैकी, चेंडू पडला तर नंतर थोडासा स्किट झाला, फिंगर रोल केले होते गोलंदाज करणनं, यष्टीरक्षकाचा वेध. आणि आपण पाहतो ना की गुणतालिकेवरती स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय पहिल्या षटकाराला पुन्हा डॉट आला, पुन्हा षटकार आला आणि पुन्हा डॉट बॉल येतोय, म्हणजे 10 फलक स्थिरावेल ते 69 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज करण तयार आहे. पीक केलंय परंतु चेंडूच्या खाली या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेलला पकडलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या अगदी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण करतोय प्रेम धोले. सत्तर धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहताय. यापूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं धोत्रे आणि शेलू या 2 संघांच्या दरम्यान सामना झाला होता. 69 बनल्या होत्या आणि 70चं टार्गेट त्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. या मॅचमध्ये 69 बनला, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. करण धुळे इथून गोलंदाजी करतोय. करण धुळे बॉलिंग ट्रॅकवरती आहे, सफलता त्याने प्राप्त केली आहे 2 षटकामध्ये. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो त्याने 12 धावा या ठिकाणी खर्ची केल्या होता, परंतु महत्वाची विकेट शॉर्ट थर्डमॅनवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. फलंदाज या ठिकाणी सिद्धार्थ बाद होतोय. शॉर्ट फाईन लेगवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं, महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं 2 महत्वाच्या विकेट, 12 धावा खर्ची केल्यात. गोलंदाज करणनं 2 षटकार टोकले होते, फलंदाज प्रसादनं, परंतु जसा प्रसाद बाद झाला तिथून धावा येणं थोडंसं कठीण बनलं आणि एकूणच टार्गेट सेट केलं ते 69 70 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. जोहेली टीमच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय ताडोबा कलम या टीमनं, द्रोही 11 जय ताडोबा कलम टीमने खऱ्या अर्थाने या ठिकाणी टॉस जिंकला होता. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि योग्य तो निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. 70 बघा ज्युनियर मयूर, आपण या विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. व अनिकेत कुलकर्णी आपण जर कुठे असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती या, त्वरित विनंती आहे. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. मयूर पिसई करता दायो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. साऱ्या बदला पुरुष रान नाव योगात
नाचतय मयूर भाईचा ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्याने र ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्याने र असा डॅशिंग रूपा थँक्यू सो मच. मी विनंती करेन सन्माननीय पप्पू दुबे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम वंजारपाडा. खरं आता कार्तिकी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. मयूरदादा कॉल आहे आणि येस मयूरदादाच आलेले आहेत. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. यस एका बाजूला आपण पाहतोय वंजारपाडा संघ टॉस जिंकलाय, एका बाजूला कासगाव संघ आहे. दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करतात. या परिसरामध्ये असताना कसं वाटतंय खरं आता प्रश्न असेल. या परिसरात तर आम्ही हीच मोठी सर्वात टुर्नामेंट खेळायला येतो आणि हा आयोजन तर एकदम खूपच भारी आहे. म्हणजे आणि टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय काय? बॉलिंगचा निर्णय. समोर देखील आपण पाहतोय करण लाना इन ॲक्शनमध्ये सध्याच्या घडीला. तुमच्या माहितीसाठी या परिसरामध्ये ज्यांनी धुमाकूळ खऱ्या अर्थानं अक्षरशः घातलाय तो संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. काय म्हणाल या संघाबद्दल? संघ तर खूपच भारी आहे, पण आम्ही यांना 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच भरपूर सारे शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. टॉस खऱ्या जिंकलाय वंजारपाडा संघाने. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असा करण? आम्ही बॅटिंग घेणार होतो आणि या तुमच्या वाटेला खरंच बॅटिंग आली आहे, परंतु आता समोर देखील एक मोठा संघ आहे, वंजारपाडा संघ देखील कमी नाही आहे. काय म्हणाल या संघाविषयी? वंजारपाडा संघ म्हटलं की खूप चांगला संघ आहे, तर आम्ही जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. आणि खरं आता तू देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, बाहेर देखील तू खेळत असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये एक मोठी स्पर्धा म्हणून मानाची स्पर्धा या स्पर्धेकडे नक्कीच पाहिलं जातं. जसं मयूरदादा असतील, प्रतीकदादा असतील, याच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि नेहमीच प्लॅटफॉर्म देण्याचं ते काम करत असतात. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि मयूरदादा आणि प्रतीकदादा यांना मी धन्यवाद बोलेन की यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि हा खूप मोठा स्टेज आहे आणि चांगला परफॉर्मन्स करेल. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधून नक्कीच न्यूज आली आहे. टॉस जिंकला टीम वंजारपाडा संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलं टीम कार्तिक 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव संघाला. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच राहुल चव्हाण सर. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटी चालली आहे. टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांना दाखवलं जाते, त्यासोबत कानूरगावचे उद्योजक रुपेशजी राऊत यांना दाखवलं जाते, त्यासोबत पप्पू शेठ दुबेळे यांना दाखवत जातोय. मातमध्ये तुम्ही पाहताय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार 11 खेळाडू जल्लोष करतात, कारण बदलापूरचा बंडर बॉय करण भगवान धुळेला पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. विकेट पाहिली आणि त्यानंतर करण धुळेला तुम्ही पाहताय नाराजी त्यानं व्यक्त केली आहे, कारण पहिला बॉल मी म्हणेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षकांना अप्रतिम झेल टीपला. अखेर विकेट मिळते. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय सुमित होते डीपमध्ये ज्याने झेल स्वीकारलाय. करण भगवान धुळे नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती, कारण महत्वाच्या मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून करणची ओळख आहे, परंतु आता भोपळाही फोडू शकला नाहीये आणि धक्का लागतोय पहिला. या मॅचमध्ये तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना टीम जोबेली संघाला मोठा झटका. अगदी आपण पाहताय तर सुरुवातीलाच बिग विकेट करण धुळेला मैदान सोडावं लागलंय. न्यू बॅटर नवीन फलंदाज रोशन धुळे. इथे सुद्धा आपण पाहताय झेलची सुवर्ण संधी होती, शॉट फाईन लेग वरती फिल्डरनं चूक केली आणि रोशनला जीवनदान मिळत असताना चेंडू निघून जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन 4.
मैदानावरती दाखल झालाय. रोशन धुळेला तुम्ही पाहताय या बातमध्ये त्याची विकेट भरपूर महत्वाची आहे आणि फाईन लेगला मी म्हणेन क्षेत्ररक्षक आपण पाहतो ही चूक केली आहे की घोर चूक केली आहे, कारण बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर. हार्ट ट्रॅकर कसा सोडेल, खेळला ऑन साईडला वॅकन एरिया. पारमेल मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. डीप मध्ये वेगानं हा खेळाडू पोहोचलाय. सुमित होते डीप मध्ये 12च्या वेगाने पोहोचतील. बॉलला तुम्ही फेक करतात. 2 धाबे ते 1 पट जातील. लॉंग ऑन वरून जवळ मिड विकेटला पोहोचलाय. त्यामुळे तुम्ही पाहता इथून 2 धाबा 1 पट जातात या मॅच मध्ये आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील 6 या आकड्यावरती तुम्हाला पालमेल. धमाकेदार सुरुवात केली आहे टीम ध्रुवी 11 जय ताडोबा कलम संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय आज या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. बरोबर यार. आप ट्रॅकर टर्न केलाय. पुन्हा एकदा फाईन लेगला 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. नाही थांबणार. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? हो थांबलाय. स्टॉप केलाय कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पार मारली, परंतु 2 धाबा इथे भीतील या शंकात नाहीये. दोन्ही संघ आज मात्र शर्यतीचे प्रयत्न करतील यातील मात्र शंका नाहीये. या मॅच मध्ये टार्गेट तुम्ही पाहताय आता मोठं सेट झालंय. खरं तर 70 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय खरं तर पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय बॅट्समन करण भगवान धुळे या मॅच मध्ये. 8 बनल्यात. 1 बाद 8 धावा धावफलकावरती. इथे बॅटिंग करत असताना रोशन धुळे स्ट्राईक वरती खेळतोय. निश्चितच प्रयत्न दोन्ही बाजूने चांगले केले जात आहेत. इथे लाऊड अपील करतायत. पायावरती आदळलंय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी या बॉलवरती नाहीये आणि निश्चितच जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी यावेळेस पंकजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाची सूचना येते आयोजन कमिटीच्या माध्यमातून. कासगाव टीमचे काही खेळाडू आतमध्ये बसलेत. आपणास विनंती आपण बाहेर बसायचं. रिलिंगच्या ज्यावेळेस तुमची मॅच लागेल त्यावेळेस आपण यायचं आहे. इथे घडलंय काय? फाईनली ते क्षेत्र आणि तोच खेळाडू तुम्हाला पालमेल जो मात्र आता गरुड झेप घेत असताना बॉलला स्टॉप त्याने केलाय, परंतु जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. सिद्धार्थ होते. याच्या आधी देखील आपण पाहिलं असेल दुसऱ्या बॉलवरती रोशन धुळेला बाद करण्याची लांबी संधी होती. तिथे बॉल निसटला. चौकार वसूल केला आणि अखेर आता देखील पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिवंत भीत या मॅच मध्ये. आता पाहायचं इतकंच आहे खाडीसर या मॅच मध्ये आज जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय मॅच मध्ये की पुन्हा एकदा त्याला शांत ठेवण्याचं काम केलं जाईल मैदानावरती टीम कळम संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात आपण पाहताय धावा 9 बनल्यात. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर निश्चितच 15.25चा आहे आणि निश्चित पहिल्या षटकात आल्यात फक्त 9 धावा. इथून कशा पद्धतीनं पुढे सरकायचं, कशा पद्धतीनं पुढे जायचं, 70चं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. कशा पद्धतीनं चेस करायचं यासाठी रणनीती करावी लागेल, कारण सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती करण धुळेसारखा फलंदाज बाद झाल्यानंतर जिम्मेदारी इथून आता मात्र रोशन आणि रोहित या 2 फलंदाजांना स्वीकारावी लागेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर तयार होतोय विजय. नाही खरं तर ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ कळम त्यावेळेस आपण पाहिलं असेल पहिल्या ओव्हरच्या अंती 18 होत्या, परंतु आता त्याच्या विरोधात 9 धावा जोडल्या गेल्यात. इनफिल्डच्या वरनं खेचलाय. फटका चांगलाय. बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल सीमारेषा पार. 4. गरज होती आणि गरजेच्या वेळेला मिळालेला हा चौकार. 4 धावांच्या मदतीने इथे आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. रोशन प्रयत्न चांगले करतोय. निश्चितच यासाठी ओळख आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅट्समन आहे आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मार्गस्थ असताना चेंडू उंच हवेत गेलाय. धावताय झेलसाठी दूरवरनं आलाय आणि कॅच कंप्लीट केली आहे. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना रोशन धुळेच्या रूपानं हा दुसरा धक्का जय हनुमान जोवेलीला. मैदानाच्या आतमध्ये येण्याची आपण पाहतोय ज्याच्या नावानं खरं तर संघ ओळखला जातो. कित्येक सामने ज्याने मात्र फलंदाजीच्या जोरावरती जिंकलेत आणि तोच खेळाडू तुम्हाला पालमेल मैदानाच्या आतमध्ये महेंद्र भगवान धुळे मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. खरं तर एक सामना आम्ही पाहिला होता खाडेसर उसाटण्याची स्पर्धा. स्वर्गीय रामचंद्र बडवी उसाटणे स्पर्धेमध्ये आपण पाहिला असेल तर 99 धाबा समोरच्या जय बाबदेव पाली संघाने कुठल्या होत्या आणि कदाचित सेलिब्रेशन देखील केलं असावं त्या मॅचमध्ये की आपण धाबा जास्त बनवल्यात. परंतु त्यानंतर जोबिली संघ आपण पाहिलं ज्यावेळेस 100 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि फक्त एका धाब्याने तो सामना गमावला होता टीम जोबिली संघानं. हे चित्र देखील विसरून चालणार नाहीये. परंतु आज या मॅचमध्ये खरी कसोटी आहे महेंद्र धुळेची.
पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्याची ओळख आहे रिव्हर्स आणि रिव्हर्सच्या माध्यमातून बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बार महेंद्र धुळेचा चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. सुरुवात केली आहे पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या आपल्या इनिंगचा चौकार त्यानं ठोकलाय. महेंद्र धुळे ही इज ऑफ द मार्क विथ द 4. चौकाराच्या मदतीने इथे स्वतःचं खातं खोललंय. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलंय महेंद्र धुळे. इथे पुन्हा एकदा त्याच धर्तीवरती कॉपी पेस्ट करत असताना जबरदस्त रिवर्सचा सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा दर्जेदार आणि क्वालिटी चौकार. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो आणि टॉप गिअरवरती बॅटिंग त्याने नेहमीच केली आहे. आज खरी कसोटी आहे या मॅचमध्ये आणि आज खरं तर जोबिली गाबाचं नाव ज्याने उंच शिखरावरती नेले ना तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. उलटा पुलटा महेंद्र धुळेच्या बॅटमधून हा चौकार आलाय सलगचा दुसरा. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत आता वाढेल. बिग हिट खेळला ऑन साईडला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग माही मार रहा है षटकार. आल्यानंतर महेंद्रनं मात्र इथे वातावरण बदललंय. धावफलकावरती 27 बनलात. 14.73चा करंट रन रेट पाहायला मिळतोय. इथून 19 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. महेंद्र धुळे स्विच इट अटेम्प्ट. यावेळेस मात्र गोलंदाजांना आपण पाहताय दिशा बदलली होती. चेंडूला आपण पाहिलं तर गुडलेनच्या अगदी पुढे पिच केलं. बॅट फिरवली, थोडं राईज होत चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जातोय. चेंडू आलाय डॉट. या षटकाचं अनालिसिस पहा. 4 विकेट 4 4 6 डॉट अशा पद्धतीनं 18 धावा खर्च केल्या विजयनं. 2 षटकं संपली आहेत. 2 बाद 27 धावा धावफलकावरती आहेत. नाही खरं तर खाडे सर आपण उल्लेख केला धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 धावा इथून चेस करावं लागतील माई या मॅचमध्ये. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपण खरं तर खाडे सर उल्लेख केला की पहिल्या डावामध्ये 18 धावा बनल्या होत्या आणि आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 बनल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा चेस करावा लागतील 43. चेक. नक्कीच एक खुशखबर आहे प्रेक्षकांसाठी कारण आता प्रज्वलजी खडकबान आणि संपूर्ण मयूर ग्रुप यांच्या वतीने आपण पाहतो हायवा जेल बाहेर. प्रेक्षकांमध्ये कुठलाही प्रेक्षक जर कॅच टिपली हायवा जेल तर नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइस संपूर्ण मयूर ग्रुप आणि प्रज्वलजी खडकबान यांच्या वतीनेच नक्की असणार आहे. ओट्यू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. खरं तर अप्रतिम खेळ पाल मेल इथे 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 घडले काय तर LBWच्या स्वरूपात रोहितला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका टीम काव्या 11 जय छेरोबा जय हनुमान जोबेली संघाला फलंदाज बाद. मध्ये 14 धावांवरती तो बॅटिंग करतोय. ज्या वेळेला गोलंदाजी करायची होती त्यावेळेला सुंदर गोलंदाजी केली. संघासाठी कमबॅक त्यानं करून दिलं. इथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना सुद्धा संघ संकटात असताना संकट मोचकाची भूमिका तो पार पाडतोय. 14 वरती वैयक्तिक खेळतोय. मात्र एका हातानं टाळी वाजणार नाहीये. दोन्ही चाकं सोबत चालणं गरजेचं आहे. जय हनुमान जोबेली अर्थातच काव्या 11 या संघाचा जर रथ व्यवस्थित चालवायचा असेल 70 धावांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर महेंद्रला साथ द्यावी लागेल. साथ देण्यासाठी त्याचा जीवाभावाचा मित्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. विवेक गायकवाड क्रिकेटच्या मैदानावरचा जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून भरपूर वर्ष विवेक गायकवाडनं सुद्धा मैदान गाजवलंय. विवेक आणि महेंद्र ही जीवाशिवाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नो डाऊट दोन्ही बॅटरला दोन टॉप गिअरवरती आता बॅटिंग करावी लागेल. कारण ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्ही पाहताय पंकज बदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. वेग त्याची ओळख आहे आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर त्याने वेग दाखवलाय आणि विकेट संपादित केली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. स्कोरलेला क्षेत्रक्षेत जज करतोय 3 तिघाडा काम बिघाडा असंच म्हणावं लागेल आणि अखेर एक सिंगल इथे भीती
सिंगलवरती समाधान मानावं लागते. त्यानंतर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होता विवेक गायकवाड, परंतु महेंद्रने सांगितलंय बचेंगे तो और भी लढेंगे, त्यामुळे सिंगलवरती थांबावं लागतं या मॅचमध्ये. माणस होतं परंतु धाडस नव्हतं आणि अखेर तुम्ही पाहता आता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये 70 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये असं वाटलं होतं. ज्या प्रकारे करण धुळे पहिल्या बॉलवरती आऊट झाला की संघ अडचणीत सापडलाय, परंतु मैदानावरती महेंद्र धुळेने सांगितलंय टायगर अभी जिंदा आहे या मॅचमध्ये. आणि आता टॉप गिअरवरती बॅटिंग पाहायला भीती. 28 धाबा धावफलकावरती जोडले गेले. या मॅचमध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंकज बदे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. चांगला टाकतोय पंकज बदेचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी सुंदर केली आहे. एक षटक 2 चेंडू त्याने टाकले. एकंदरीत 8 बॉल 10 धावा दिल्यात. 2 विकेट त्याला मिळाल्यात. महेंद्र टू पंकज. चांगला सामना पाहायला मिळेल. जागेवरनं लॉप केलंय. व्हॉट अ शॉट दॅट इज. उंच दूर आणि निश्चितच गगन भेदी गगन चुंबी फटका माही मार रहा है दोस्तों. चेंडू सीमा पर षटकार. नांदी दिली आहे. या षटकारानं मात्र विजयाची उद्घोषणा केली आहे आणि हर हर महादेवची ललकारी इथं देत असताना महेंद्र धुळे मैदानात खेळतोय. कॅप्टन कसा असावा. लीडिंग फ्रॉम द फ्रंट बॅटिंग करत असताना ठोकलेला हा उत्तुंग षटकार. पंकज टू महेंद्र असा बिग फाईट मुकाबला. चांगलं बॅटल. त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटचा कडवा कडक तिखट बेधुंद प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 6. जोवेली गावचा ब्रँड पेश केलाय. महेंद्र धुळेचा जय जयकार. षटकार. या बातमध्ये तुम्ही पाहताय खरं तर 6 चेंडू 26 धाव्यावरती वैयक्तिक बॅटिंग करतोय महेंद्र भगवान धुळे मैदानावरती दाखल झालाय. आणि फक्त दाखल नाही झाला तर या बातमध्ये त्याला टॉप गिअरवरती बॅटिंग करायची आहे हे चांगल्या प्रकारे माहिती. आणि अखेर अक्षरशः तुटून पडलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज बदे. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर विकेट मिळते. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम सध्या घडीला केलंय. धक्का लागतोय मोठा बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली संघाला आणि विकेट मिळते. फलंदाज बाद. महत्वाच्या विकेट त्यानं मिळवल्या. सुरुवातीला आपण पाहिलं करणला बाद केलं. यावेळेस महेंद्र आक्रमक होता. तुफान बॅटिंग तो करत होता. 26 धावा त्यानं बनवल्या. त्याला मात्र इथून मैदान सोडावं लावलंय. धक्का क्रमांक 4. 40 धावा स्कोर कार्ड वरती. एका बाजूनं धावांचा पाऊस तर दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा मिळतायत. गोलंदाज पंकज. बॅटिंग करण्यासाठी अजय आलाय. ऑन साइडला खेळलेला फटका. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडतोय फेकतोय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 41 या आकडावरती. 3 षटकं संपली आहेत. 41 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 13.67. रिक्वायर्ड रन रेट 14.50. काटाकीर सामना मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि इथून बनवाव्या लागतील धावा 29. सादर असतोय मयूर दादाला जीवा बाबाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपण मिळतो बघाया मयूर दादाने. मयूर प्रतिष्ठान थँक्यू सो मच. खरं तर टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाल मेल टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आपल्याला पाल मिळते आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने
क्वालिटी विथ क्लॅरिटीसह खरं तर गौरवजी सावंत चालत असतात. त्यासोबत आपण पाहतोय बघ प्रशांत पवार असतील. खरं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होता संघ आपण पाहिला मैदानावरती ध्रुवी 11 जय ताडोबा कलम. त्यावेळेस आपण पाहिला असेल तर 3 ओव्हरच्या अंती 43 धावा होत्या आणि आता जुबिली संघ बॅटिंग करतोय तर आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये धावा बनल्यात 41 म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावापासून मागे राहिलाय. परंतु आता या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 29 धावाची गरज आहे. 12 बॉलमध्ये 29 धावा इथे मात्र चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड दाखल होतो या मॅचमध्ये. त्याच्या साथीनं ज्युनियर कृष्ण सातपुते म्हणून ज्याची ओळख आहे एबीडी अजय विलास धुळे मैदानावरती दाखल झाले या मॅचमध्ये. 12 बॉल 29 धावा चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर सामना इथे मात्र बरोबरीत सुटला तर या स्पर्धेचा मुख्य नियम सुपर ओव्हर. अधिकचा वेळ खर्च करू नका टीम कळम. सराव बंद करा. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 12 बॉल 29 धावा. सामना कुठे जाणार खाडे सर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. इथे पहिलाच बॉल स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता अजय धुळेचा, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाहीये. 12 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल नंतर मात्र इथं समीकरण बदलताना पाहायला मिळतील. अजय इथे ऑफ साईडला सरकलाय, ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला आहे. फाईन लेगला पार करत असताना लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. मोकाच्या निर्णक्षणी आपण पाहतोय चौकार येतोय. अजयच्या पाठमधून धावफलक वेगाने पुढे सरकत असताना पुन्हा एकदा हात प्रॅकर पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक उपस्थित होता. तर या मॅचमध्ये तुम्ही पाहताय बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पहिला बॉल डॉट आल्यानंतर आता चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. स्टाकेगरवरती विवेक गायकवाड या मॅचची आपण पाहतोय. खरं तर टीम जोबिली संघाचा रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नुकताच झालेली स्पर्धा चेअरमॅन RD11 चांदप सरपंच चषक स्पर्धेमध्ये एक मालिकावीराची बाईक त्याने जिंकली आहे. भन्नाट फॉर्म मध्ये असला खेळाडू मात्रावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्या विरोधात तितकाच ताकदीचा गोलंदाज दाखल होतोय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. मोठी दरी त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. रन्स मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. चौकार चौकार आलाय या मॅचमध्ये विवेक गायकवाडच्या बॅटमधून. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉल 20 धाबा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडूमध्ये 20 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. रफ अँड टफ सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस देखील चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता आणि अखेर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यामुळे चेंडू येतोय डॉट. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकची स्पर्धा मैदानावरती पार मिळेल. सामने रंगतात या मॅचमध्ये. हो रंगलंच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार मिळतील. मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पार मिळतील. कारण म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. और इस बदलापुर की सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. 2 ताकदवर टीमों के बीच मुकाबला क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल लढवण्याचा प्रयत्न. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळतील 4 आणि आता सामना येऊन ठेपला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय रंगत पार मिळेल. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 16 धाब्याची गरज तुम्हाला पार भीती आहे या मॅचमध्ये. आपण पाहतोय खरं तर आज 69 धाबा बनवल्या गेल्या टीम कळम संघाच्या माध्यमातून, परंतु 70 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जोबेली संघ देखील जाऊन पोहोचला. या मॅचमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामध्ये आता 6 बॉलमध्ये 16 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न देखील तुम्हाला पाहायला मिळेल. काय म्हणाल खाडे सर? खरं तर या मॅचमध्ये आता सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 6 बॉल 16 धाब्याची गरज. नक्की प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना राहुल सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावांचा भला मोठा डोंगर या ठिकाणी उभा केला होता. डगआउट मध्ये आपण पाहताय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह नक्कीच पाहायला मिळतोय. अर्थातच तिथे तुम्ही पाहताय 6 बॉल 16 धाब्याची गरज या मॅचमध्ये. त्यामुळे सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. खेळाडू कक्ष दाखवलं जातंय. करण धुळेला तिथं दाखवलं जात आहे. महेंद्र धुळे, प्रेम धुळेला तुम्ही पाहताय. अभय चौधरी,
रोशन धुळेला दाखवलं जात आहे. खरं तर या स्पर्धेची ओळख आहे. आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यावरती पोहोचवण्याचं काम गौरव सावंत करत असतात. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सामना खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. 6 मध्ये 16 धाबा येथे मात्र चेस करायचे, परंतु जोबरी टीमच्या खेमेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय खुशीचं वातावरण आहे. कारण त्याला माहिती आहे मैदानावरती विवेकच्या साथीने अजय जर दाखल झालाय तर या धाबा चेस होतील. परंतु दुसऱ्या बाजूला कळम संघ देखील तितक्याच ताकदीने मैदानावरती उतरलाय. आज टॉप गिअरवरती बॅटिंग केली धीरजनं. धीरजच्या साथीनं पंकज बद्दल आपण पाहिलं, अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलाय. आणि आता 6 मध्ये 16 रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. फरांचा पहिला बॉल मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर, लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एबीडीच्या बॅटमध्ये येतोय षटकार. ना टेक आणि त्याच्यानंतर आडव्या बॅटनं काय फटका खेचलाय. चेंडूवरती नजर अप्रतिम पाहायला मिळाली. षटकाराच्या मदतीनं राहुल सर सामना फिरवलाय. 5 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. धावा भरपूर बनवायच्या होत्या, मात्र घाबरून हादरून न जाता ज्या पद्धतीनं मेन इन ऑरेंज अर्थातच जय हनुमान जोवेली हा संघ खेळतोय, सामना बॅलन्स झालाय. 5 चेंडू 10 धावांचं लक्ष आहे दोन्ही संघासाठी जिवंत. नाही खरं तर अजय धुळेला तुम्ही पाहताय त्याचा अंगावरचा घाम तुम्हाला सांगून जाईल किती मेहनत त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. कारण आज मात्र आपण पाहतोय जोबरी टीमच्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी मैदानावरती तो देखील लढतोय. कारण मी आधीच म्हटलं होतं सामना जिंकेल कोण त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती प्रत्येक प्रेक्षकाचा नजरा तुम्हाला पार भेटतील. आणि आज देखील तुम्ही पाहताय जय ताडोबा संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय, परंतु 5 बॉलमध्ये 10 धावा त्यांना रोखायचे आहेत. आज खरं तर प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फरहान लेफ्ट राऊंड द विकेट. पुढचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अजयला वाटलं की हा चेंडू वाईड आहे, चेंडू सोडून दिलाय. त्यामुळे तुम्ही पाहता इथे टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली, बॉल चालला प्रेक्षकाच्या हातामध्ये, परंतु पंचांनी घेतलंय DRS. बॅटिंग रिव्ह्यू असणार आहे कारण पंचांनी डॉट बॉल घोषित केला होता. त्यानंतर जोबरी टीमनं सांगितलं की इथे आम्हाला चेक करायचं. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. नक्की तिथे घडले काय, दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पार मिळतोय. JP पॅनल जबरदस्त पॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. जय पवार सर स्वतः फाउंडर मैदानाच्या मध्ये जोडले गेलेत. त्याच्या साथीनं प्रशांत देसाई सरला तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम डोंबिवली. आणि त्यासोबत आज पुन्हा एकदा जोडले गेलेत जतीन भुयाळ सर मॅम फ्रॉम कल्याण आणि अभय पाटोळे सरांना तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम अंबरनाथ. आमचे स्कोरर मित्र रोहित पिसेकर अप्रतिम कामगिरी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. जवळ 6 पेनानं त्या स्कोरबोर्ड इथे मात्र सजवतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानाच्या चोपेर बाजूला तुम्ही पाहता जे स्टँड तुम्हाला पाहायला भेटतील. खरं तर युवराज सिंग स्टँड, जसप्रीत बुमराह स्टँड, त्यासोबत आपण पाहतोय जगन्नाथ स्मृती चषक स्टँड, सूर्यकुमार यादव, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी आणि क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. शुभमन गिल, त्यासोबत रोहित शर्मा, त्यासोबत विराट कोहली आणि अजिंक्य राणे स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे शिल्पकार प्रतीकदादा पिसेकर यांना दाखवलं जाते. त्यासोबत बुमबुम रितेश भोपीला देखील दाखवलं जातंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मयूरदादा नेहमी सांगत असतात ही स्पर्धा पडद्यामागचा हिरो जर कोण असेल तर प्रतीक पिसेकर. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमीच प्रतीकजी पिसेकर यांची कामगिरी मोठी आहे, त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यासोबत अनिकेत कुलकर्णी. चला अनफिल्ड अंपायर जो निर्णय आहे त्यावरतीच आपल्याला खरं तर ठाम राहायचं आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलंय. त्यामुळे आता या मॅचमध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 4. 10 धावेची गरज असताना इथे घडलंय काय यशांच्या मागे. शर्यत आता लागली आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत जिंकली क्षेत्ररक्षकाने, परंतु धाबा किती भेटतील. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अखेर या 3 धाबा इथे एकमेकांना जातील. त्यामुळे सामना आता तुम्हाला 50-50 बॅलन्स पार मिळेल. कारण येणारे 3 बॉल 7 धाब्याची गरज. कडा लागली होती, बॅटची कडा लागली होती, मात्र निश्चितच इथे आपण पाहताय तर किस्मत भी बहादुरों का साथ देती है. अजयला साथ दिली, त्याच्या नशिबानं धावा मिळत आहेत 3. इथे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 3 बॉल 7 धावा. व्हॉट अ मॅच दॅट इज. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना. गोलंदाज तयार. 3 चेंडू 7ची गरज. चेंडू टप्प्यात आलाय आणि सरळ भिरकावून दिलाय बदलापूर गावामध्ये. विवेक गायकवाड A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
पायात बॉल टाकला आणि त्याला बदलापूर गावात मारला असंच म्हणावं लागेल. दूर पल्ल्याचा हा षटकार. विवेक गायकवाड ऑन अ फायर नाव. 70 धाबाचं टार्गेट चेस करायचं होतं या मॅचमध्ये. आता खरं तर टीम कलम संघाच्या खेळाडूंनी देखील कंबरावरती हात ठेवलेत, कारण मैदानावरती विवेक गायकवाड का बल्ला मचा रहा है हल्ला. कारण 2 बॉल आता 1 धाब्याची गरज या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल फरानला. 6 मध्ये 16ची गरज होती आणि 6 मध्ये 16ची गरज असताना सामना येऊन ठेपला. आपण पाहतोय पहिला बरोबर ती षटकार आल्यानंतर डॉट बॉल आला ना, असं वाटलं होतं कमबॅक करेल टीम जय ताडोबा कलम या मॅचमध्ये आणि कमबॅक केलं जरूर फराननं. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक आता 2 बॉल 1 धाब्याची गरज आहे. जर सामना इथून टाय झाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल यात शंका नाहीये. परंतु हा बॉल भरपूर महत्वाचा आहे, भरपूर महत्वाचा आहे. अप्रतिम खेळ आज या स्पर्धेमध्ये जय ताडोबा कलम संघाने खेळला, कारण जोबिली सारख्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट 69 धाबा त्यांनी नोंदवलेत या स्पर्धेमध्ये. खाडी सर नक्की नक्की आपण पाहताय मॅच जबरदस्त रंगली. दोन्ही संघांचं कौतुक आपण करतोय. सामना कुणीही जिंकू द्यात, मात्र विजय क्रिकेटचा होताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 1. विवेक गायकवाड स्ट्राईक वरती. क्रिकेटचा खेळ आहे, इथे काही घडू शकतं. इथे मात्र सुईमधनं धागा काढावा अशा पद्धतीनं फिल्डरला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जय हनुमान जोवेली संघाचा जय जयकार करणारा हा विजयी चौकार विवेक गायकवाडच्या बॅटमधनं. दे आर विनर्स. अभिनंदन अभिनंदन टीम काव्या 11 जय ताडोबा जय चेरोबा संघ जयरमान जोबेली मैदानावरती खेळला. अभिनंदन टीम जोबेली. तर हार्डलक टीम ध्रुवी 11 जय ताडोबा कलम. अप्रतिम खेळ आज या स्पर्धेमध्ये दाखवला टीम कलम संघानं. हार्डलक संतोषदादा राऊत आणि हार्डलक टीम कळम, त्यासोबत सरपंच महेशजी कोंडिलकर आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपलंही कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या मॅचचा म्हणता मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कासगाव आणि त्यासोबत वंजारपाडा. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या, शेक हँड करा आणि टीम जोबेली आणि कलम आपण मैदान सोडा. तर या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट. मी आधीच म्हटलं होतं मैदानावरती वेळ झाली आहे मैदानाच्या आतमध्ये येण्याची, आणि तो मैदानाच्या आतमध्ये आला, नुसता आला नाही तर ज्याने मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजवली टीम कळम संघासाठी. 6 बॉलमध्ये ज्याच्या बॅटमधून धाबा आपण पाहिल्यात, माही मार रहा है 26 धावाची इनिंग साकारणारा महेंद्र भगवान धुळे या मॅचचा मन ऑफ द